निकष शिथिल करून सरसकट मदत देणार, जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवार, एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर पूरग्रस्त भागाची पाहणी, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन. पूरग्रस्तांसाठीच्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या फोटोवरून वाद. धाराशिवमध्ये संतप्त ग्रामस्थांनी शिंदेंच्या मदतीचा टेम्पो परत पाठवला. लोक मरतायत आणि शिंदेंची जाहिरातबाजी, संजय राऊतांचा घणाघात. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरेंची मागणी. एकरी 30,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या. मराठवाड्यात अतिवृष्टीबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्ता भरणेंचा जालना दौरा. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद. दिवाळीपर्यंत नुकसान भरपाईचं आश्वासन. सरकारच्या तिजोरीत पैसा उरला नाही, शेतकऱ्यांना कुठून मदत करणार, संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे 10,000 कोटींची मागणी केली, राऊतांची माहिती. उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारही करणार मराठवाड्याचा दौरा. बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री मकरंद पाटील आणि संजय सावकारे हरवल्याची पोलिसात तक्रार. पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्याला 11,000चं बक्षीस. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार. मुख्यमंत्री साहेब, हीच योग्य वेळ, कर्जमाफी जाहीर करा. खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय, काही दिवस वाट पाहणार, निंबाळकरांचा इशारा. आपत्ती व्यवस्थापन विभागात मोठा भ्रष्टाचार. वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, खासदार संजय राऊतांचा आरोप. पुलावरून वाहत्या पाण्यातून वाट काढणं, तरुणाच्या अंगलट. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातली घटना. पुलाच्या मधोमध गेल्यानंतर दुचाकीवरील तरुण पडला. पोहता येत असल्यानं जीव वाचला. हिंगोलीत पीक विमा कंपनीच्या कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची तोडफोड. पीक विमा कंपनी बांधावर न आल्याने संघटना आक्रमक. कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड. नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेला मूक मोर्चाला हिंसक वळण. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या गाड्यांची तोडफोड. दगडफेकीत 2 पोलीस अधिकारी जखमी, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार. जालन्यातील धनगर समाजाच्या भव्य मोर्चा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. नीट परीक्षेत 99.99% गुण, मात्र डॉक्टर होण्याची इच्छा नसल्याने अनुराग बोरकर नावाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. चंद्रपूरच्या नवरगावातली हृदयद्रावक घटना. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात प्रियकराच्या प्रेयसीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला. लग्नासाठी प्रेयसीला मुलगा बघायला आल्यानं हल्ला, तर खामगावात प्रेयसीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला हिंसक वळण. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जेन झी आक्रमक. आंदोलकांनी भाजपाचं कार्यालय पेटवलं. 4 मृत्यू, 30 जखमी. हाँगकाँगमध्ये चक्रीवादळ रगासाचा कहर. हाँगकाँगसह तैवान, फिलिपाईन्स आणि दक्षिण चीनमध्ये हाहाकार. तैवानमध्ये 14 तर फिलिपाईन्समध्ये 4 जणांचा मृत्यू. गाड्या, रस्ते, पूल, माणसं वाहून गेली.